राज 3 या सिनेमात काळी जादू करून ईशा गुप्ताला त्रास दिल्यानंतर आता बिपाशा बासू स्वतःच भूताला घाबरताना दिसणार आहे। सिनेमाचं नाव आहे आत्मा। या सिनेमात बिब्स कोणाला आणि का घाबरते ते जरा तिच्याच कडून जाणून घेऊयात। तुम्हारे पापा मर गए हैं। वो आ गया है। 2012 मध्ये आलेल्या राज 3 नंतर बिपाशा बासू अजून एका हॉरर सिनेमात दिसणार आहे। हा सिनेमा आहे आत्मा। यात बिपाशा एका आईच्या भूमिकेत दिसेल, जी तिच्या नवऱ्याच्या आत्म्यापासून आपल्या मुलीचं संरक्षण करण्यासाठी झगडत असते। मम्मा, पापा कब आएंगे? पण बॅक टू बॅक हॉरर सिनेमे देणं ही बिपाशाची मजबुरी नाहीये। I like these stories. They are entertaining films and they are interesting characters. After a point of time, being in the business, you want to do something different. या सिनेमात बिपाशाला त्रास देणारे तो तिचाच नवरा, ज्याचा रोल करतोय नवाजुद्दीन सिद्दीकी, जो या सिनेमात आत्मा बनणार आहे। तसं बघितलं तर नवाजसाठी देखील बॅक टू बॅक हा दुसरा हॉरर सिनेमा आहे। याआधी तलाशमध्ये त्यानं स्मॉल टाइम क्रिमिनलची भूमिका केली होती, ज्यात करीनाचा आत्मा त्याच्या मृत्यूचं कारण बनतो। पण आता तर तो स्वतःच आत्मा बनलाय आणि त्याची पत्नी असेल बिपाशा बासू। आपके पति वापस आ चुके हैं। वो आपकी बेटी को ले जाने आए हैं। आत्मा का सबसे बड़ा रीज़न है ऑफ कोर्स, एक तो बिपाशा थी, एक तो और दूसरा रीज़न ये था कि ये इट्स नॉट ओनली हॉरर फिल्म, इट्स लाइक बहुत ही इमोशनल ट्रायंगल है इसमें हम लोगों का। आत्मामध्ये नवाज आणि बिपाशाच्या मुलीचा रोल केलाय तो 5 वर्षांच्या डॉयल धवननं। मिया, पापा से बात कर रही हो? पापा ने आपके लिए एक मैसेज भेजा है। क्या? वो मेरे को लेने आ रहे हैं। जी बिपाशाच्या मते सगळ्यात बिनधास्त मुलगी आहे, कारण आत्माचा जॉनर हॉरर असूनही ही डॉयल अजिबात घाबरली नाही। I have to tell you, this kid is one of the bravest kid that I've seen. वो किसी चीज से नहीं डरती। She is बिंदास। आत्माला दिग्दर्शित केलंय सवर्ण वर्मानं, ज्याने यापूर्वी ऍसिड फॅक्टरी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता। या सिनेमाची निर्मिती कुमार मंगत पाठक यांनी केली आहे। आत्मा 1 मार्चला रिलीज होणार आहे। आता नवाज आणि बिपाशाचा आत्मा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांना किती घाबरवतो ते पाहायचं, कारण हा आत्मा प्रेक्षकांना जेवढा जास्त घाबरवेल तेवढा तो सिनेमा जास्त चालेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।